नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत की पोस्टमॅनच्या कलेक्शनमध्ये एक रिक्वेस्ट कशी आपण क्रिएट करू शकतो. तर आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलेलं की वर्कस्पेस कशी क्रिएट करायची, शेअर कसं करायचं आणि कलेक्शन वगैरे आपण ते सगळ्या गोष्टी बघितलेल्या. पण आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपल्याला कलेक्शन जे आहे किंवा ह्या पोस्टमॅन टूलचा ॲक्चुअलमधला जो यूज आहे, तो आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे की एक डमी जेसन आपण Google केलं तर भरपूर साऱ्या वेबसाईट मिळतील. त्याच्यामधनं ही एक वेबसाईट मला मिळाली. तर आता सगळ्यात पहिला जो API आहे, तो आहे आपला ऑथेंटिकेशनचा. कुठल्याही प्रोजेक्टमध्ये जर का बघितलं, तर आपण ऑथेंटिकेशन म्हणजे यूजर लॉगिन. यूजर लॉगिनचा जो API असतो, तो सर्वात इम्पॉर्टंट असतो मोस्टली. तर तो आपण API आता कसा यामध्ये इम्प्लिमेंट करणार किंवा टेस्ट करून पाहणार. आता फॉर एक्झाम्पल मला हाच API आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं काय आहे बघा. सगळ्यात पहिले ही एक URL आहे, ह्याला आपण एंड पॉईंट म्हणतो. एंड पॉईंट. ओके, एंड पॉईंट म्हणजे काय असतं? इट्स अ कलेक्शन ऑफ युअर ॲक्च्युअल डोमेन अँड दिस पर्टिक्युलर थिंग. ओके, जो लास्ट मधला पार्ट आहे तो. सो आता मी काय करणार आहे, सिम्पली या पर्टिक्युलर URLला घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आता हे बघा, ह्याच्यामध्ये हे सिंगल कोट्स ह्याच्यामध्ये आलेले आहेत ऑटोमॅटिकली. आता इकडे काय सांगितलेलं आहे, मेथड जी आहे ती पोस्ट आहे. सो इकडे मला काय करावं लागेल, पोस्ट मेथड करावी लागेल. त्यानंतर दुसरी गोष्ट काय सांगितली आहे, युजर नेम, पासवर्ड आणि एक्सपायर इन मिनिट्स. हे 3 गोष्टी आपल्याला पास करायच्या आहेत, ज्याच्यामध्ये तिसरी जी गोष्ट आहे ते ऑप्शनल पॅरामीटर आहे. ओके, सो युजर नेम आणि पासवर्ड हे मला पास करायचं आहे. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, इकडे पास करण्यासाठी मला जेसनमधनं पास करायचं आहे. ओके, जेसन बॉडी पास करायची आहे. मी तुम्हाला दोन्ही पण मेथड करून दाखवतो की कशा पद्धतीमध्ये त्या होतात. आता सपोज मी जर का ह्याला डायरेक्ट हिट मारलं तर काय मला मिळतं ते बघूया. युजर नेम अँड पासवर्ड रिक्वायर्ड. ओके, तर जर का मी डायरेक्टली बॉडीमध्ये गेलो फॉर्म डेटामध्ये आणि इकडे युजर नेम आणि इकडे पासवर्ड हे पास जर का मी केलं, एक सॅम्पल मी दाखवतो, तर इकडे बोलेल इनव्हॅलिड क्रेडेन्शियल. ओके, आता ह्याचे व्हॅलिड क्रेडेन्शियल्स कुठले आहेत, हे वाले. तर आता मी हे इकडे अपडेट करतो आणि इथे पासवर्ड जो आहे तो हा घेतला आणि इकडे टाकला आणि मारला सेंड. तर इथे तुम्ही पाहाल मला ॲक्सेस टोकन मिळालं आहे, रिफ्रेश टोकन मिळालं आहे आणि मला त्या युजरच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन इकडे रिसीव्ह झालेली आहे. सो हा एक आहे जेसन ऑब्जेक्ट. ओके, सो रिस्पॉन्स मला जो मिळणार आहे तो जेसनमध्ये मिळणार आहे, जसं मी म्हटलं. आता यामध्ये ॲक्सेस टोकन आणि रिफ्रेश टोकन या 2 गोष्टींचा वापर कसा होतो, कुठे होतो, हे मी तुम्हाला नंतर सांगेन कधीतरी. पण समजून घ्या की आपल्याला पहिले आता API हा मी जो लॉगिनचा ॲड केलेला आहे, तो कसा ॲड केला ते आधी फोकस करूया आपण. सगळ्यात पहिली गोष्ट, इकडे आपण ही URL टाकली. म्हणजे इथे तुमची ॲक्च्युअल प्रोजेक्टमधली URL असू शकते, जी की तुम्ही बॅकएंडमध्ये बनवाल किंवा बनवत असाल मे बी, ती इकडे टाकली. किंवा मे बी अशी पण सिनारिओज येतात की रेडीमेड कुठला तरी कोड बेस आहे, कोड इग्नायटर, लारावेल किंवा कुठल्याही लँग्वेजमधला, आणि त्याचं तुम्हाला API वरती काम करायचं आहे स्पेसिफिकली. तर त्याच्या आधी तुम्हाला थोडंसं इकडे टेस्टिंग करणं गरजेचं पडतं. म्हणून जनरली डेव्हलपर्स जे आहेत ते पोस्टमॅन वगैरे यूज करतात आणि फर्दर डेव्हलपमेंट करण्यासाठी सुद्धा यूज होतो. इवन APIचं डॉक्युमेंटेशन करायचं असेल तरी पण यूज होतो. सो भरपूर सारे यूज आहेत पोस्टमॅनचे. तर आता इकडे जर का बघितलं की पॅरामीटर, ऑथरायझेशन, हेडर. तर आता हेडर जे असतात, आपण कुठलीही रिक्वेस्ट पाठवतो तर त्यासोबत काही हेडर्स जातात. हेडर्स म्हणजे काय असतं की हे बघा, आता जसं ऑथरायझेशनमध्ये इकडे हा डिफॉल्ट व्हॅल्यू गेलेली आहे, कुकीज, त्याच्यामध्ये ॲक्सेस टोकन गेलेलं आहे. आता हे जे ॲक्सेस टोकन आहे हे पोस्टमॅननी जनरेट करून पास करून टाकलेलं आहे. इकडे पोस्टमॅनचं टोकन आहे, जे की दिसणार नाही आपल्याला. जेव्हा आपण सेंड करतो त्यावेळेला ते पास होतं. कंटेंट टाईप जो आहे तो मल्टीपार्ट फॉर्म डेटा, कारण मी इकडे बॉडीमध्ये काय सिलेक्ट केलेलं आहे, फॉर्म डेटा. आता जर का मी हा पर्टिक्युलर फॉर्मॅट चेंज केला, म्हणजे आता मी काय करतो, सिम्पली इकडनं बल्क एडिटमध्ये जातो, हे सगळं कॉपी करतो आणि XWW फॉर्म URL एनकोडमध्ये जातो आणि इकडे टाकतो. आणि आता पाहूया आपण काय होतं ते. तरी पण मला रिस्पॉन्स मिळतोय, पण हे फक्त ह्या पर्टिक्युलर APIमध्ये होणार, बिकॉज हा एक डमी API आहे. तुमच्या APIमध्ये मे बी जेव्हा तुम्ही हे चेंज कराल तर चालणार नाही. इवन मी आता जर का रॉमध्ये गेलो आणि जेसनमध्ये जर का ह्या गोष्टी टाकल्या, जस्ट एकदा मी दाखवतो. इकडे मी अपडेट केला हा पर्टिक्युलर ॲरे.
जेसन ऑब्जेक्टमध्ये आपल्याला अशा पद्धतीमध्ये डेटा पास करायला लागतो. हा झाला माझा एक जेसन ऑब्जेक्ट. आता मी ह्याला सेंड केलं. स्टील आय विल रिसीव्ह द रिस्पॉन्स बिकॉज ॲज आय सेड की हे त्या पद्धतीत केलेलं आहे. पण ह्या 3 गोष्टी ज्या मी तुम्हाला दाखवल्या त्याच्यासाठी बॅकएंडमध्ये तुम्हाला त्या पद्धतीचं लॉजिक लिहावं लागतं. तर ते कसं असतं, काय असतं, हा एक वेगळा विषय आहे पूर्णपणे, कारण तो जनरली आपण बॅकएंडच्या साईडला बघतो. पण ही जी पूर्ण व्हिडिओ सिरीज आहे ती आपण पोस्टमॅनच्या रिलेटेड आपण फोकस करतोय. त्याच्यामुळे मी बॅकएंडला काय होतं आहे किंवा कसं हे लॉजिक बनवलं आहे या विषयावरती आत्ता बोलणार नाही. मी नंतरच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगेन. आता इथे आपण बघितलं तसं हे तिन्ही एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवले. त्यानंतर इकडे आपण नॉर्मल टेक्स्टमध्ये पण पास करू शकतो. HTML हे तुमच्या APIच्या रिक्वायरमेंटप्रमाणे सगळ्या गोष्टी असतात. तर इथे कसं आहे की मी पोस्टमॅनचा जरी एक सिरीज बनवत असेल किंवा हे असेल तरी पण मी सगळे सिनॅरिओज ट्राय करतोय कव्हर करायला. पण एव्हरी टाईम ते शक्य होणार नाही. तुमच्या प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंटप्रमाणे काही गोष्टी तुम्हाला सुद्धा आयडेंटिफाय करायला लागतील. मी तुम्हाला फक्त गाईड करू शकतो या पूर्ण प्रोसेसमध्ये की या टूलचा यूज काय आहे, त्या टूलचा यूज काय, किंवा हे जे स्क्रिप्ट आहे, सेटिंग्स आहे, ह्याच्यामध्ये आपण कशा कशा पद्धतीने गोष्टी हँडल करू शकतो त्याचं तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. पण ॲक्च्युअल ऑन ग्राउंड जेव्हा तुम्ही ॲक्च्युअली याला यूज कराल तेव्हा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ट्विक अँड ट्विस्ट कराव्या लागतील. म्हणजे इकडच्या तिकडे थोड्याशा सेटिंग्स तुम्हाला चेंज कराव्या लागू शकतात. जसं मी आत्ता सांगितलं की सपोज हा जो API आहे त्या APIमध्ये जर का फक्त फॉर्म डेटा ॲक्सेप्ट करत आहे आणि तुम्ही जर का पास करत आहात WWमध्ये किंवा जेसन बॉडीमध्ये तर तो डेफिनेटली काम करणारच नाही. बिकॉज तुमचं बॅकएंडच लिहिलेलं नाही आहे त्याच्या पद्धतीने, बरोबर आहे की नाही. तर तशा काही गोष्टी आहेत ज्या की थोडा तुम्हाला अंडरस्टँड करून ॲडजस्ट करायला लागतात जर का तुम्ही तो API स्पेसिफिकली लिहिलेला नाही आहे तर. अदरवाईज जर का तुम्ही स्वतः लिहिलेला असेल तर डेफिनेटली तुम्हाला माहिती आहे की फॉर्म डेटा आपण ॲक्सेप्ट करतोय त्या केसमध्ये. ठीक आहे. पॅरामीटर्स मी आत्ता जर का इकडे पास केले तर दॅट डझंट रिअली मेक एनी सेन्स बिकॉज मी इकडे पोस्ट मेथड पास करतोय. ठीक आहे. तर हा सिम्पल मेथड आहे. इकडे आपण API कसा आपण टेस्ट करतो ते. आता इकडे तुम्ही पाहाल की माझं ही ई-कॉमर्स ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे. ह्याचं मी एक कलेक्शन बनवलेलं. पण आता फॉर एक्झाम्पल मला एका दुसऱ्या कलेक्शनमध्ये ह्याला सेव्ह करायचं आहे. तर मी जेव्हा ह्याला सेव्ह करायला जाईन इकडे सेव्हचं बटन आहे. अजूनपर्यंत ही रिक्वेस्ट सेव्ह झालेली नाही आहे. तर मी याला काय करेन, ह्याला ऑथ API किंवा ऑथ म्हणून मी ह्याला फक्त नाव देतो आणि ह्याला मी केलं सेव्ह. आता ह्याचं सेव्ह झाला. तो कुठे सेव्ह झाला बघा, इकडे सेव्ह झालेला आहे. ठीक आहे. पण मला आता जर का ह्याला सेव्ह ॲज करायचं आहे तर मी इकडे सेव्ह ॲजमध्ये जाईन. इकडे एक न्यू कलेक्शन क्रिएट करेन. तर कलेक्शन तुम्ही भरपूर जागेवरनं क्रिएट करू शकता पोस्टमॅनमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. इकडे मी लिहू शकतो डमी API टेस्टिंग. ठीक आहे. म्हणजे आत्ता मी हे जे तुम्हाला दाखवतो त्याच्यासाठी हे मी डमी API टेस्टिंगवाला बनवलं आणि याच्यामध्ये मी जाऊन सेव्ह केलं. ठीक आहे. तर हा झाला इथे आपला पार्ट कंप्लीट. एखादी रिक्वेस्ट आपण कशी ॲड करू शकतो कलेक्शनमध्ये. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन की ह्या पर्टिक्युलर पॅरामीटर्सबद्दल मी तुम्हाला एक सांगितलेलं कलेक्शन लेवलला. कलेक्शनच्या आतमध्ये आपण जर का एखादं कलेक्शन ओपन केलं तर इकडे आपल्याला काही व्हेरिएबल्स मिळतात. या व्हेरिएबल्सचा यूज ॲक्च्युअलमध्ये कसा करायचा असतो ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. आत्तापर्यंत तुम्हाला जर का काही समजलं नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.